केला तर त्यांना असं वाटलं की मोदींचं नाव होईल. यामुळे कर्नाटकमध्ये काय बंद केलंय? काँग्रेस सरकार आलं. तेलंगणामध्ये बंद काय? काँग्रेस सरकार आलं. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार आलं. जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं मोदीच्या योजना घेतली. त्यांचं नाव कशाला मोठं करायचं? त्यामुळं आपलं सरकार डबल इंजिन आहे. म्हणून लाडक्या बहिणीची योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज देणे. बघा, मी ऊर्जा मंत्री होतो, मी खूप विचार केला होता. शेतकऱ्याला पंप दिले मी 15 लाख. लोडशेडिंग बंद केलं देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये. लोडशेडिंग होतं की नाही? होतं की नाही? मी मंत्री व्हायच्या पूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाला, लोडशेडिंग बंद झालं. बघा, पण माझ्या मनात होतं की काहीतरी असं केलं पाहिजे. असा दिवस येईल की महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांच्या पंपाचं इलेक्ट्रिक बिल माफ झालं पाहिजे. आज मला अभिमान आहे, जगाचा पोशिंदा, देशाचा पोशिंदा, तुमच्या माझ्या घरात जे अन्न येतं तो पिकवणारा शेतकरी त्याच्या शेतातल्या पंपावर 4 लाख, 5 लाख, 2 लाख, 3 लाख बिल होते विजेचे. लाईन काटायचे, लाईन कापून टाकायचे. मला अभिमान आहे की देवेंद्रजी ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम सुरू केलं. उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री झाले आणि महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्याचं वीज बिल माफ करून टाकलं, शून्य करून टाकलं. आणि आता आपल्या सरकारने ठरवलं पुढचे 5 वर्ष इलेक्ट्रिक बिल शेतकऱ्यांना येणार. देवेंद्रजीने केलं 45 लाख शेतकऱ्यांना. आणि आता निर्णय देवेंद्रजीने असा घेतला, निवडणुका झाल्यानंतर तुमच्या घराचे इलेक्ट्रिक बिल जे आहे घरगुती त्याला 30% माफी करणार. किती टक्के? तुमच्या घरी असं सूर्यघर येणार आहे, तुमच्या मोबाईलवर आलाय, गुगलमध्ये बघा, आज जाऊन सूर्यघर आलाय. जे सूर्यघर तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत लागल्यावर पुढचे 15 वर्ष तुम्हाला इलेक्ट्रिक बिल येणार नाही. प्रधानमंत्री सूर्यघर आलाय, तुमच्या मोबाईलवर बघा, गुगलवर फॉर्म भरायचा आहे. बंधू भगिनींनो, 58 योजनाची निवडणूक आहे. किती योजना? लेक लाडलीची योजना आहे, लखपती दिदी आहे, आपल्या मुलींना केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण. आता सरकारने निर्णय घेतला, केजी ते पीजी पर्यंत मुलींना एकही पैसा लागणार नाही. केजी ते पीजी, डॉक्टर व्हायचा आहे, इंजिनियर व्हायचा आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचा आहे, LLB, मुलींना मोफत शिक्षण. 6,58,00,000 लोकांना मोफत रेशन. मला सर्व सांगता येईल, 58 पाठ आहे. त्यामुळं 20 तारखेची निवडणूक आहे 14 कोटी जनतेच्या भविष्याची आहे. आणि म्हणून तुमच्याकडनं मला वचन पाहिजे आहे. पक्षाने मला खूप मोठा सन्मान दिला, माझ्या कर्तृत्वापेक्षा मोठं केलं मला पक्षाने. मला आता राज्याचा पक्षाचा अध्यक्ष व्हायला, एका बूथचा अध्यक्ष होतो मी 95 मध्ये. आता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. माननीय मोदीजी, अमितभाई, नड्डाजी, नितीनजी, देवेंद्रजी सर्वांनी माझा विश्वास केलाय. आणि तुम्हाला वाटतं ना, तुम्ही अध्यक्ष असताना महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं पाहिजे. वाटतं का नाही वाटतं तुम्हाला सर्वांना? मग देवेंद्रजी आणि मी, नितीनजी, आम्ही एकत्र पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे देवेंद्रजींना दिलेलं मत हे राज्य पुढे नेण्याकरता आलेलं मत आहे, दिलेलं मत आहे. नागपूरकरता दिलेलं मत आहे, विदर्भाकरता दिलेलं मत आहे, शेतकरी शेतमजुराकरता मत आहे, तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करणारं मत आहे. आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी या विकसित भारताच्या, विकसित महाराष्ट्राच्या महायज्ञामध्ये सहभागी व्हा. उद्यापासून तुमच्या जीवनातला वेळ काढा, घरोघरी जा. 20 तारखेला एकही मत आपलं काँग्रेसकडे जाऊ नये. कारण तिकडे काँग्रेसकडे तुम्हाला माहिती आहे कोण आहे? कोण आहे? राहुल गांधी आहे. विचित्र प्राणी आहे. विचित्र प्राणी याच्याकडे म्हटलं मी जाणून म्हणतो विचित्र आहे. विचित्र काय की हे अमेरिकेत जाऊन बोलतात. कुठं बोलतात देशाबद्दल? कुठं बोलतात देशाबद्दल? इंडियात बोलता येतं ना आपल्याला. आणि भारतात तुम्ही बोलायला म्हणाय का? लोकशाही आहे ना भारतात. तुम्ही मुंबईत बोला, दिल्लीत बोला, कर्नाटकमध्ये बोला, कुठं बोला, हे मीडियावर बोला. मीडियावर बसलाय बोलायला, पण मीडियावर